नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हमारे वंदे भारत लाइव न्यूज चैनल के लाइव रिपोर्टर प्रदीप कांबले की लाइव रिपोर्ट। परभनी के स्त्री अस्पताल में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाया गया। विकल्प फाउंडेशन की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर शहर के स्त्री अस्पताल में विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। पिछले 10 वर्षों से संस्था द्वारा ऐसे दिन जन्म देने वाली माताओं और नवजात शिशुओं को शुभकामनाएं और उपहार देकर सम्मानित किया जाता रहा है। कार्यक्रम की अध्यक्षता करते हुए संस्था की अध्यक्ष लता साल्वी ने कहा कि सरकार को हर साल महिला प्रगति की रिपोर्ट प्रस्तुत करनी चाहिए। महिलाएं समाज और देश के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाती हैं, इसीलिए उनके सम्मान और आदर की मानसिकता समाज में होनी चाहिए। इस अवसर पर सहायक सर्जन डॉक्टर सारिका बड़े ने कहा कि महिलाओं पर होने वाले अत्याचारों को रोकने के लिए समाज को जागरूक रहना होगा। हर व्यक्ति को यह समझना चाहिए कि प्रत्येक महिला किसी की मां या बहन है और उन्हें उसी नजरिए से देखना चाहिए। कार्यक्रम के अध्यक्षीय समापन में डॉक्टर नागेश लखमवार ने विकल्प फाउंडेशन के इस सराहनीय कार्य की प्रशंसा करते हुए कहा कि सरकारी अस्पताल हमेशा ऐसे सामाजिक उपक्रमों को सहयोग देगा। उन्होंने सभी से महिलाओं के कल्याण के लिए एकजुट होकर कार्य करने की अपील की है। कार्यक्रम में धन्यवाद ज्ञापन करते हुए प्राचार्य सारंग साल्वी ने सुझाव दिया कि सरकार को महिलाओं के खिलाफ गाली गलौज रोकने के लिए सख्त कानून बनाना चाहिए। उन्होंने मांग की है कि महिलाओं के प्रति अपशब्दों का इस्तेमाल करने वालों पर छेड़छाड़ विनय भंग का मामला दर्ज किया जाए। इस कार्यक्रम में डॉक्टर वर्मा, रेखा गायकवाड़, भाग्यश्री सरवदे, चंदारानी लेमाड़े, डॉक्टर ज्योति बनकर, शरद कुंभकर्ण तथा लायनेस क्लब की सभी सदस्य अधिकारी उपस्थित थे। लाइव रिपोर्टर प्रदीप कांबले की लाइव खबर। प्रथम जागतिक महिला दिनाच्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या सगळ्या महिलांना माझा महिला दिनाचा लाख लाख शुभेच्छा। पहिल्यांदा तर स्त्री ही जर नसती तर जगच नसतं माझ्या तर मते, कारण स्त्री आणि पुरुष, मुलगी आणि मुलगा दोघांनाही ती जन्म देत असते। म्हणून स्त्री ही आपण एक महिला दिन साजरा करत असतो। हा महिला दिन साजरा करत असताना आपण का करतोय साजरा, तर महिलांनीच महिलांना जे काही त्रास होत होता तर स्वतः महिलांनी अमेरिकेमध्ये हा एक लढा लढवला। कारण काम करणाऱ्या महिलांना काय होतं की त्यांना कामाचा मोबदला कमी होता, महिलांचे हक्क मिळत नव्हते, तर त्या हक्कासाठी स्वतः महिलांनी ना अमेरिकेमध्ये लढा दिला आणि त्या कामगार महिलांनी जेव्हा लढा स्वतः जिंकला आणि तेव्हापासून आपण हा जागतिक स्तरावरती आपण काय करतो, हा महिला दिन साजरा करत असतो। महिला दिन साजरा करत असताना आपण आज पाहतोय आजच्या काळामध्ये स्त्री ही एका अशी आबला सबला घरात मुलं बाळ चूल मूल एवढीच नसताना ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये झेपावताना, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचा हात उंचवताना आपण पाहतोय। तर आकाशापासून तर जमिनीपर्यंत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। म्हणूनच आपण पाहतोय आकाशामध्ये कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि खालच्या तळावरती पण आपण प्रत्येकाला बघतोय। आणि अर्थशास्त्र बघत असताना मोठ्या ICICI बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांच्या हातात आहे। आणि आपल्या सध्या भारताचं बजेट पाहत असलं तर निर्मला सीतारामन ह्या 4 वर्षापासून आपल्या भारताचं आर्थिक बजेट साजरं करत आहेत। तर स्त्री ही कुठल्याही गोष्टीला मागे नाहीये हे तुम्हाला सांगायचे। म्हणून स्त्रीने खांद्याला खांदा लावून जरी काम करत असली तर प्रत्येक स्त्रियांच्या मागे हा चांगल्या पुरुषांचा हात असतो। म्हणून स्त्री आणि पुरुष हे दोन्ही पण एका गाडीचे 2 चाक असतात। म्हणून दोघांनी पण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आज स्त्री ही इतकी पुढे गेलेली असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं वाखाणण्यासारखं काम असताना पण आज आपल्या देशामध्ये आपण वर्तमानपत्र उघडतोय, बातम्या पाहतो, तेव्हा आपण स्त्रियांवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अत्याचार झालेला पाहतोय। तर हा होऊ नये याच्यासाठी प्रत्येक घरातून संस्कार मुलाला मिळाले पाहिजेत की बाबा ती कोणाची तरी आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते, कोणाची पत्नी असते। तर असे अत्याचार न होऊ याच्यासाठी ना मानसिकता प्रत्येकाची बदलली पाहिजे। याच्यासाठी प्रशासनाबरोबरच समाजाने पण दखल घेतली पाहिजे, समाजाने त्याचं काम केलं पाहिजे। हे करत असताना महिला सगळ्यांचं आरोग्य बघतात, परंतु आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे। महिला दिनाचं मी सगळ्या महिलांना एवढं सांगेल की तुम्ही महिला दिनानिमित्त दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे पण लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करा, स्वतः प्रगल्भ बना, प्रतिभाशाली बना आणि स्वतःचं आरोग्य खूप सांभाळा, एवढं सांगेन मी तुम्हाला। आणि ह्या महिला दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्या पूर्ण तमाम महिलांना मी लाख लाख शुभेच्छा देते आणि इथेच माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। दिनानिमित्त इथं फळ वाटप करण्यात आले, काय सांगणार?
सर्वात अगोदर तर जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि जागतिक महिला दिन आम्ही गेल्या 10 वर्षापासून विकल्प फाउंडेशन या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करते। तर त्यामध्ये आम्ही असं समजतो की जी जन्म देणारी माता आहे ती सगळ्यात मोठं काम आणि सर्वात ग्रेट ती माता असते आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम तिला मान देतो आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो। सत्कारामध्ये आम्ही तिला काही गिफ्ट देतो आणि बाळाला काही गिफ्ट आणि थोडंसं काही खाऊचं साहित्य असतं। शांती जर्मनी संदर्भात आपण काय सांगू? शांती जर्मनी ही एक जर्मनीला असते, परंतु तिचा जन्म परभणीलाच झालेला आहे 74 मध्ये आणि ती ॲडॉप्शनमध्ये जर्मनीला गेली, परंतु ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सापडलेली चाइल्ड आहे आणि म्हणून आम्ही ती जेव्हा इथे सुरुवात झाला आमच्या शांती प्रोजेक्टला, तर तेव्हा आम्ही सुरुवातीला तिलाच म्हणजे ती कशी या सिव्हिल हॉस्पिटलमुळे जगली आणि ती कशी या आता पूर्ण जगामध्ये वावरत आहे तो उद्देश आम्ही समोर ठेवून मग त्या दिवशी जागतिक महिला दिनाचा हा कार्यक्रम आम्ही करत असतो। जागतिक महिला दिवस आहे, या संदर्भात तुम्ही महिलांसाठी जसं की आता डॉक्टर आहे, कर्मचारी आहे, त्यांच्यासाठी काही योजना यांच्यासाठी काय सरकारला मागणी? मला असं वाटतं की जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी जो वार्षिक आढावा सादर केला पाहिजे महिला दिनानिमित्त की किती महिलांचे बालविवाह झाले, किती महिलांवर अत्याचार झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक बालविवाह हा होत असतो। म्हणून या संदर्भात सरकारनेच आपल्याला महिलांना हा आढावा सादर केला पाहिजे की किती अत्याचार झाले, किती महिलांवर म्हणजे बालविवाह झाले हा त्यांनी सादर केला पाहिजे। मॅडम काय वाटतं आजच्या जगात महिला सुरक्षित आहेत? सुरक्षिततेचे तर बऱ्याच योजना वगैरे आहेत, परंतु मला वाटत नाही की महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे। तर ते सुरक्षिततेसाठी आपण महिलांचेच प्रोग्राम घेतो, तर ते पुरुषांचे पण प्रोग्राम घेतले पाहिजे म्हणजे महिला अधिक सुरक्षित होतील। नमस्कार, मी डॉक्टर सारिका बडे, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय परभणी। आज वुमेन्स हॉस्पिटल परभणीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये सर्व अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला। खरं पाहिलं तर निसर्गाने महिलांना अतिशय सशक्त बनवलेलंच आहे, परत स्त्रियांनी आपल्या शक्तीला परत ओळखण्याची गरज आहे, स्वतःकडे काळजी घेण्याची गरज आहे। माता जिजाऊ झालं, राणी लक्ष्मीबाई झालं, सावित्रीबाई फुले झालं, कल्पना चावला झालं, या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे की स्त्रिया ह्या कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत। आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत। तर परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिवस आज साजरा आहे आणि यामध्ये तुम्ही डॉक्टरना कर्मचाऱ्यांना नवीन योजना शासनातर्फे तर स्त्रियांचं किंवा सर्व पेशंटसाठी स्क्रीनिंग प्रोग्राम्स तर चालूच आहेत, पण जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही स्त्रियांचं कॅन्सर स्क्रीनिंग अवेअरनेस प्रोग्राम आम्ही चालू केलेला आहे। स्तनांचे आजार म्हणतील किंवा सर्वायकल कॅन्सरचे आजार म्हणाल किंवा थायरॉईडच्या ज्या गोष्टी आहेत याबद्दल तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। तसंच महिलांचं रक्त तपासणी शिबिर आणि सर्वरोग निदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। थैंक यू। अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात, तब तक नमस्कार और देखते रहिए वंदे भारत लाइव टीवी न्यूज चैनल धाराशिव।